बालमित्रांनो, तुमचं बुद्धी कशी मोजायची त्याला IQ म्हणतात. ते IQ चेक करण्याचं काम मागील 20 वर्षापासून मी करतो. त्यानंतर बुद्धी कशी वाढवायची, अभ्यास कसं करायचा, तुमच्या डोक्यात कसं बसतंय, कसं विसरलं जाते, याचं पूर्ण पेडागॉगी म्हणून जी कन्सेप्ट आहे त्याचं मी एक्सपर्ट आहे. आणि आत्ताच महाराष्ट्र शासनानं शिक्षणाची वारी म्हणून एक प्रोजेक्ट घेतला होता. संपूर्ण राज्यामध्ये मेंदूची व्यायामशाळा म्हणून हा प्रोजेक्ट आपला पहिल्या नंबरला पूर्ण राज्यात. त्याच्यातील काही क्लिप्स, काही घडामोडी मी तुम्हाला सांगतो. आणि एक छोटीशी काल आपण खास कशासाठी आलो होतो इथं? ओके, कुठला दिवस होता काल? ओके, विज्ञान दिवस. एका वैज्ञानिकाची गोष्ट सांगतो आणि सुरुवात करतो. चालेल? ठीक आहे. मी काही अगोदर प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्ही. जो लाईट आहे आपला बल्ब, विजेचा बल्ब, याचा शोध कोणी लावला रे? थॉमस अल्वा एडिसन. ओके, या थॉमस अल्वा एडिसनला बालपणी डिस्लेसिया नावाचा एक विकार होता. कुठला विकार होता? डिस्लेसिया, डिस्कॅल्कुलिया त्याला म्हणतात. तो विकार होता. म्हणजे त्या मुलाला लवकर वाचता येत नाही, लिहिता येत नाही. वय वर्ष 11 हा थॉमस शाळेमध्ये आहे. त्याला लिहिता येणं, वाचता येणं. म्हणून मॅडमला त्याची टीशी फाडली आणि दुसऱ्या 2 मॅडमला घेऊन थॉमसच्या घरी गेले. थॉमसच्या घरी गेल्या आणि त्या मुलाला घरी दिला आणि त्या पॉकेटमध्ये टीशी होती, त्याच्या आईपाशी दिली. थॉमसच्या आईला मॅडम आल्या खूप खुशी झाली. पण ते पॉकेट खोलल्याबरोबर त्याच्यामध्ये मुलाची टीशी आणि छोटी चिठ्ठी होती. तुमचा मुलगा शिकू शकत नाही, उद्यापासून तुमच्या घरी सांभाळा, असं म्हटल्याबरोबर आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या थॉमसला काही कळलं. तेव्हा काय झालंय आई काय झालंय? काही नाही बेटा. त्याने आपलं ती टीशी आणि छोटी चिठ्ठी त्या पॉकेटमध्ये टाकली आणि आपलं सांगितलं, तू बेटा खूप हुशार आहेस आणि उद्यापासून तू मात्र घरी शिकणार आहेस आणि मी तुला शिकवणार आहे. ते मला आई काही हरकत नाही, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे शिकेल आणि सगळं करेल. पण एक गोष्ट त्यानं त्यावेळेस बालपणी एक पक्क ठरवलं होतं, एक निश्चय केला होता, निर्धार केला होता की इथून पुढे माझ्यामुळं माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देणार नाही किंवा आसू येऊ देणार नाही. ज्या माणसांनी आपल्या आईच्या, बाबाच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या जवळच्या प्रेम करणाऱ्या माणसांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ देत नाही, ती माणसं ग्रेट होतात. मग त्याची आई रोज त्या थॉमसला काहीतरी सांगायची आणि थॉमस रोज प्रयोग करायचा. असं 11 वर्ष झालं. किती वर्ष? म्हणजे ज्यावेळेस त्यांना शाळा सोडली त्यावेळेस किती वर्षाचा होता थॉमस? 11 वर्षाचा. आणि पुन्हा 11 वर्ष, म्हणजे जवळपास 22 वर्षाचा तो तरुण झाले. इतक्या कालावधीमध्ये जवळपास 175 वेगवेगळे शोध यांनी लावले. पण इतकं करून सुद्धा आईनं प्रॅक्टिकल सांगायचं ना ऐकायचं, आईनं प्रॅक्टिकल सांगायचं ना ऐकायचं, असं करत करत त्याला आईसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. त्या थॉमस अल्वा एडिसनच्या आईला रात आंधळेपणा होता, रात्रीच्या वेळी दिसत नव्हतं आणि ती शिलाई काम करायची. त्याला वाटायचं आपल्या आईसाठी काहीतरी शोध लावावं, आपल्या आईसाठी काहीतरी शोध लावावं. म्हणून त्यांनी शोध लावायचा प्रयत्न सुरू केला. आणि थॉमस अल्वा एडिसनच्या अगोदर 8 सायंटिस्ट लोकांनी या बल्बचा शोध लावलेला होता. पण ते बल्ब प्रयोगशाळेमध्ये होते, डे टू डे लाईफ मध्ये वापरत नव्हते. तर जगाच्या इतिहासामध्ये हे असं युनिक असं उदाहरण आहे थॉमस अल्वा एडिसनच्या प्रयत्नाच्या बाबतीत. तर त्यांनी काय केलं की आईसाठी एक बल्ब लावण्याचा प्रयत्न सुरू केला. आता अपयश किती वेळेस आलं पाहतो. 1, 2, 3, 4, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 इतक्या वेळा अपयश आलं तरी थॉमस अल्वा एडिसननं प्रयत्न सोडले नाही. जिंका आणि ठिकाणी कंटिन्युअसली काम करत होता. लाखला 999 वेळा प्रयत्न केले आणि मग कुठेतरी थोडस टेन्शन आलं आणि हातातून तो प्रयोग जमिनीवर पडला. जमिनीला पडल्याबरोबर आर्थिंग लागली आणि जगाचा पहिला बल्ब लागला. किती प्रयत्नानंतर? 999. आता 999 एकदा यश आल्यानंतर काय पूर्ण जगातले सगळे रिपोर्टर्स वगैरे आले, वार्ता आले, सगळ्यांनी सांगितलं अरे वा वा काय तुमचं अभिनंदन वगैरे. आणि एका रिपोर्टरनं सांगितलं की बाबा तुम्ही 999 वेळेला अपयशी झालं, कसं वाटलं?
999 वेळा अपेक्षित झालं. तुम्ही कसं वाटलं? त्यावेळेस थॉमस अल्वा एडिसनने दिलेलं उत्तर जगाचं सर्वोत्कृष्ट उत्तर आहे. त्यांनी उत्तर असं दिलं की मी 999 वेळा अपयशी झालो नाही, तर 999 पद्धतीनं लाईट कसा लागत नाही हे शिकलो. त्याला म्हणायचं आणि एक लक्षात घ्या बाळमित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यात कुठे जाईल काय करायचं करा, पण पहिला टी म्हणजे ट्राय. पहिलं टी ट्राय. ट्राय म्हणजे काय नाही, प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्न सोडायचे नाही. माझे एक मारवाडी मित्र, सगळ्यात जास्त मारवाडी मित्र आहेत माझे, तर त्याचे बाबा सांगायचे कोई वंदो कोई नेंदो अपना अपना सोयसो धंदो. कोई वंदो कोई नेंदो अपना अपना सोयसो धंदो. तर मी अगदी बालपणापासून सोयीसो धंदोच करतो. म्हणजे आपल्याला काय जमतंय ते करत राहायचं. कोणी काही म्हणावं, कोणी वंदन करो किंवा निंदा करू, आपण आपलं काम करत राहायचं. तर पहिला टी कोणता? ट्राय मीन्स प्रयत्न. तुम्हाला जे काही बनायचंय, डॉक्टर बना, इंजिनियर बना, सायंटिस्ट बना, शेतकरी बना, जे काही बनायचंय त्यासाठी ट्राय सोडायचं नाही. ट्राय ट्राय पण डोंट क्राय. रडायचं नाही, चिडायचं नाही आणि ट्राय मध्ये सोडायचं नाही. लक्षात घ्या, जी माणसं मध्ये ट्राय सोडतात, प्रयत्न सोडतात, ती माणसं सक्सेस होतच नाही. लक्षात घ्या, सक्सेस होण्याचं सो सिंपल मॅटर. तुम्हाला सगळ्यांना डोकं सारखंच आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मला सगळ्यांना ब्रेन सारखा दिलाय. काही लोक ब्रेन वापरायचं शिकतात, काही लोक वापरत नाही. पहिला की लक्षात आला कुठला? ट्राय. आणि हळूहळू ट्राय संपला की तुम्हाला टॅग ठेवू लागते. टॅग म्हणजे काय? काहीतरी हातोटी, टेक्निक, आयडिया. तुम्हाला आयडिया येतात ना. एखाद्या मोठ्या दालिका मुलांनी मारलं की तुम्ही त्याला टेक्निक न 2-3 जण घेऊन जाऊ, जर पद्धतशीर टेक्निक. गावाला सहली की पैसे कधी मागायचे, टेक्निक. मॅडमला सरला आपलं होमवर्क न करायचं, आपलं वेगवेगळे नवीन नवीन शोधून करून कारण सांगायचे टेक्निक. असे का नाही, असे वेगवेगळ्या, पण हे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह टेक्निक सुद्धा वापरा तुम्ही. ट्राय टॅग. आणि तिसरं टी ट्राय टॅग टॅलेंट. ट्राय टॅग टॅलेंट. आणि टॅलेंट हे काळ्याकडे नसते, गोऱ्याकडे नसते, श्रीमंताकडे नसते, गरीबाकडे नसते, पुरुषाकडे नसते, स्त्रीकडे नसते. जगात सगळ्यांकडे चांगलं आणि सारखंच असते. ट्राय टॅग टॅलेंट हे यशाच्या 3 पायऱ्या. यशाच्या 3 पायऱ्या माझ्या पाठीमागे. ट्राय ट्राय टॅग टॅलेंट. ट्राय टॅग टॅलेंट. ट्राय टॅग टॅलेंट. तर टॅलेंट डेव्हलप करायचं असलं तर ट्राय ची लेवल चांगली झाली पाहिजे. ठीक आहे. तर हे थॉमस अल्वा एडिसन सारखे या जगामध्ये एफर्ट गुरु, जे मेहनत करणारे जे माणसं, त्यांच्या खूप स्टोरीज आहेत. त्या स्टोरीचे बुक्स मी तुम्हाला नंतर देणार आहे. आवडली बोलू का? तुमच्याकडे पेन आहे सगळ्यांकडे, तुम्ही सुद्धा करू शकता. असं जरा ओके बाय. ओके ठीक आहे. आता हा जो पेन आहे, हाताचे तळवे न सोडता खालच्या साईडला जाईल. अगोदर लक्ष द्या, नंतर करून बघा. ओके पाहिलं करतोय मी. 1 2 3 गेला कडे. ट्राय. तू करून दाखव. सोडले. याला जमलेलं आहे. काय नाव तुझं? उभा करून दाखव. ओके गुड. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही एक ट्रिक आहे, लक्षात घ्या. ही मला जमली किंवा याला जमली म्हणून यांचा ब्रेन काही फार वेगळा नाही, फक्त टेक्निक आहे. हे का तुम्हाला येणं आणि मला काय येते याचं कारण असं की तुमच्या माझ्या मेंदूमध्ये 100 अब्ज न्यूरॉन्स असतात. किती? 100 अब्ज न्यूरॉन्स. किती? त्या न्यूरॉन्सला तुम्ही कशी ट्रेनिंग देता आणि कुठल्या पद्धतीचे ट्रेनिंग देता त्याच पद्धतीने तुम्ही बनता. तुम्ही जर निगेटिव्ह ट्रेनिंग दिली लोकांना, मला काय करायचं तुला काय करायचं, बस निगेटिव्ह ट्रेनिंग.
सायंटिफिकली ट्रेनिंग दिली, त्याला गणित सोडवण्याची ट्रेनिंग दिली, त्याला कविता बनवण्याची ट्रेनिंग दिली, त्याला चित्र काढण्याची ट्रेनिंग दिली, तर तुम्ही चित्र काढवा. तर तुम्ही ट्रेनिंग कोणती देता? जे मुलं जगामध्ये जे घडतात बिघडतात दोन कारणांनी घडतात. एक नेचर आणि नर्चर. नेचर म्हणजे आई बाबांचा ऐकू आणि तुमचं ऐकू, ओके. आणि नर्चर म्हणजे संगोपन. आणि नर्चर मध्ये हे सुद्धा आपली आज जे साहेबांनी इथे घेऊन आले तुम्हाला इथं सायंटिस्ट लोकांची भेटी घालायला, चांगल्या लोकांची भेटी, ते नर्चर मध्ये येतं संगोपनात. म्हणजे तुमच्या मेंदूला सराव द्यायचा, ठीक आहे. तो सराव कसा असतो, ते न्यूरॉन्सला कसा सराव असतो एक तुम्हाला सांगितलं. आता आणखी तुम्ही शिकता कसे विसरता कसे हे सायंटिफिकली पद्धतीने मी तुम्हाला समजतो. चालेल बरोबर सगळा. आपण सुद्धा इथे ह्या प्रयोगामध्ये सायकोलॉजिकली भाग घेऊ शकता. थोडस जवळचे पेन वगैरे बाजूला ठेवून द्या आणि हात व्यवस्थित रीतीला रब करून घ्या, ओके. ठीक आहे. डाव्या हाताने कोण कोण लिहिते आपल्यापैकी? ठीक आहे, ओके. काय तो डावा हात वापरायचा आणि बाकीचे उजवा हात त्या प्रयोगात वापरायचा, ठीक आहे. डावा आणि उजवा याच्यासाठी सांगतो मी. माणूस नुसत्या हातानं डावा किंवा उजवा नसते, तर पायानं सुद्धा डावा उजवा असते, कानाने डावा उजवा असते, डोळे डावा उजवा असते, शरीराने डावा उजवा असते. ज्या माणसाचा राईट ब्रेन स्ट्रॉंग आहे ते लेफ्टी असतात, ज्यांचा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग आहे ते राईट हाताने काम करतात. म्हणजे आपण ब्रेनवर थोडस मी जास्त पुन्हा नंतर केल्यावर आपण वर्कशॉप मध्ये बोलूया. पण डावा उजवं काही म्हणजे असा प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही वाटल्यास जोरात लात मारायची असली तर कोणता पाय उचलतात त्याच्यावर पहा, तुम्हाला लक्ष देतो मी डाव्या पायाचे का उजव्या पायाने मारतात ते. महत्वाचा फोन आला तर तुम्ही कोण्या कानाला लावता? डाव्या कानाला लावता की उजव्या कानाला लावता हे पहा. म्हणजे तुम्हाला डावा किंवा उजवा तुम्हाला खूप बारीक ऑब्झर्वेशन करायचे. त्यात कोणता डोळा मिटवता आणि कोण्या डोळ्यात तुम्ही पाहता याच्यावर डोळ्यावर सुद्धा तुमचं डावं किंवा उजवा असते. किंवा रात्री झोपेमध्ये तुम्ही डाव्या अंगावर झोपता उजव्या अंगावर हे सुद्धा बरेच असतात. मग नंतर पुढे पुढे हे आता खोलीमध्ये जायचं नाही आपल्याला एक छोट्याच्या प्रयोगामध्ये, ठीक आहे. आपला लिहिणारा हात त्याचं निरीक्षण करा, ठीक आहे. सावधान बसायचं, खूप वर करायचं नाही आणि करंगळी दुमाडण्याचा प्रयत्न करायचा. ती निघाली की तिची जवळची मैत्रीण ती म्हणजे मला येऊ द्या, तिला घेऊन टाका. मिडल फिंगर त्याला घ्या, ओके. आता एकच बोट राहिले, ठीक आहे. एक ही कन्सेप्ट लाईफ मध्ये खूप महत्वाची आहे. एक साधो सव साधो, सव साधो सव जाय. म्हणजे एकच गोष्ट जर साध्य करण्याचा प्रयत्न केला, माणसाने एक ध्येय ठेवलं, एक एम ठेवलं आणि एकाग्रता ठेवली तर माणूस लाईफ मध्ये कुठे सक्सेस होतो. याला 3 कांडे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि हळूवारपणे माझ्याकडे पाहायचं, मी काय बोलतो ते पाहायचं आणि मी काय करतो याच्याकडे लक्ष देत अतिशय शांततेनं हळूवारपणे बोट आपल्या चेहऱ्याकडे घ्यायचे. हळूच बोट आपल्या चेहऱ्याच्या खूप जवळ घ्यायचे. बोट खूप आणखी जवळ घ्या. डोक्यात कुठलेही विचार येऊ देऊ नका. मी काय बोलतोय काय करतोय याच्याकडे लक्ष द्या आणि हळुवारपणे बोट आपल्या गालावर टेकवा. बोलायचं नाही. टेकवले सगळ्यांनी? आता ज्या ठिकाणी तुम्ही बोट टेकवलंय तो गाल आहे का एकदा मला सांगा. गाणं आहे तो? मी शुद्ध मराठीतून सांगितलं ना. ये ना गाणं नाही नंतर चेंज होते मला माहिती आहे. गाल आहे का? अरे मी स्पष्ट शब्द सांगितले, पुन्हा माईक मध्ये सांगितलंय आणि स्पष्ट क्लिअर कट सांगितले. गालावर टेकतो. हे गाल आहे का? काय मग कायला गाल म्हणतात? परभणीमध्ये याला गाल म्हणतात का? नाही ना. गाल इकडे रे, हनोटी इथे. तर या प्रयोगामध्ये सायकोलॉजिकल प्रयोगामध्ये तुमच्या शिकण्याचं रहस्य दडलंय. काय रहस्य? की आपण 83% ज्ञान डोळ्याने घेतो.
घेतो किती टक्के? 83%. म्हणजे जो मुलगा मुलगी या जगाचं निरीक्षण करेल, या ब्रह्मांडाचं निरीक्षण करेल, तो सायंटिस्ट झाल्याशिवाय राहत नाही. चांगलं निरीक्षण करायचं. ठीक आहे. 11% ज्ञान आपण कानाने घेतो, लिस्निंग, ऐकून ऐकून ऐकून. 3.5% नॉलेज आपण स्किनद्वारे घेतो, टच, स्पर्श करून, थंड गरम वगैरे वगैरे. 1.5% नॉलेज आपण स्मेलद्वारे, नाकाने घेतो. नुसतं आपल्या घरात गेलं की मम्मीनं काय केले पदार्थ आपल्याला आधीच कळतात घरात न जाता. ओके. त्यानंतर अर्धा% ज्ञान आपण टेस्टद्वारे घेतो. जगातली प्रत्येक गोष्ट आपण टेस्ट करून पाहत नाही, नुसतं डोळ्याने पाहिलं, स्मेल घेतला सोडून अरे खराब, सगळी टेस्ट करून घेतात. आणि सगळं जर टेस्ट केलं असतं तर मानवजात राहिली असती का? म्हणून 0.5%. किती टक्के? तर तुम्हाला जर चांगलं हुशार व्हायचं असेल, सायंटिस्ट व्हायचं असेल तर डोळे आणि कान उघडे ठेवा, प्रचंड ऐका, प्रचंड निरीक्षण करा. तुम्ही एक दिवस सायंटिस्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे कान आणि डोळे उघडे त्यांनी एकदम ग्रेट. पुन्हा त्याच्या पुढे जाऊन सांगतो, साधारणतः कोणाला गुरु मानणार? एकच गुरु आपला, गुगल गुरु. कोण गुरु? गुगल गुरु. पण त्या गुरुला लहान किंवा मोठा, मुलगा किंवा मुलगी, छोटा किंवा मोठा हे कळत नाही. म्हणून त्याला विचारताना चांगला प्रश्न विचारा, निगेटिव्ह प्रश्न विचारू नका आणि वाहत जाऊ नका. गुगल गुरुकडे मोठा समुद्र आहे, त्याला प्रचंड मोठा, आणि त्या समुद्रामध्ये येणारी अर्धी दुनिया वाहून जाणार, गटांगड्या करणार. जी एक स्मार्ट आहे, कसा वापर करायचा, गुगल गुरुचं नॉलेज कसं घ्यायचं, नेटवर बसतो, नेमकं काय पाहिजे फिक्स लिहून टाकायचं, हे मला शोधायचं. इकडे तिकडे भरपूर यायचं नाही. 20 मिनिट 30 मिनिट काय टाइम द्यावायचं, पुन्हा गुगल गुरु नमस्कार पेटी टाकून द्यायचं. हे जमलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही 21व्या शतकातले नवीन मुलं, आवडला का प्रयोग? ते पेनचा आणि हे तर तुम्हाला सक्सेस होण्यासाठी 3D कोणते कोणते? ओके, लक्षात आलं? खूप मजा येते. मला इतकं लक्षात राहत नव्हतं रे, काहीच लक्षात राहत नव्हतं. आम्ही ते एकदम म्हणजे असं ट्राय टॅलेंट काही चित्र करायचं नाही. खूप अगदी 20-22 वर्ष अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळालं. ठीक आहे. आता तुम्हाला एक 10 मिनिट म्हणजे अभ्यास कसा करायचा, डोकं कसं वाटतंय, IQ म्हणजे काय, EQ म्हणजे काय, IQ कसं मोजतं, याच्या बाबतीत अगदी तुम्ही प्रश्न विचारायचा आणि मी